नमस्कार, आपले स्वागत आहे कूल किचनमध्ये। घरात असं बऱ्याचदा होतं की आता 2-3 आंबे राहिलेले आहेत, पण जेवणात सगळ्यांना काहीतरी आंब्याचा हवा आहे। मग अशासाठी कुठला पदार्थ करता येईल? चला तर मग मी असाच एक पदार्थ आज तुम्हाला दाखवते आणि तो म्हणजे दूध केळी। अगदी सोपा पदार्थ आहे। तुम्ही बघू शकता इथं आपण घेतलेलं आहे दूध। साधं उकळून गार केलेलं दूध आहे। शक्यतो जर फ्रीजमधलं असेल तर अतिशय चांगलं लागेल। त्याचबरोबर इथे 2 हापूस आंबे घेतलेले आहेत। आता या पदार्थाला मात्र शक्यतो हापूस आंबेच वापरा, दुसरा कुठला आंबा शक्यतो नको, कारण हापूस आंब्यामुळे या पदार्थाला जास्त चांगली चव येते। आता मी मगाशी म्हटल्यानुसार या पदार्थाचं नाव आहे दूध केरी। दूध म्हणजे आपलं नॉर्मल दूध आणि गुजरातीमध्ये आंब्याला केरी म्हणतात, म्हणून हा पदार्थ दूध केरी। आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, हे आपले आंबे जे आहेत आपण धुवून घेतलेत। त्याचबरोबर याचा आपण साल काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण आंब्याचं पूर्ण साल काढून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याला चिरायचं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। आता साल तुम्ही जसं तुम्हाला पसंत आहे तसं हाताने किंवा साल काढण्याने सुद्धा काढू शकता किंवा चाकूने काढू शकता। तर आता मी ह्याचं पूर्ण साल काढून घेते या दोन्ही आंब्यांचं। तुम्ही बघू शकता आता आपण आंब्याची सालं काढून घेतलेली आहेत। आता याचे तुकडे करून घेऊया। अगदी झटपट 2 मिनिटात होणारी रेसिपी आहे ही आणि 2 आंब्यात सुद्धा आपण छान 3-4 लोकांसाठी जेवतानासाठीचा एक गोड पदार्थ यातनं करू शकतो। तुम्हाला आंब्याचे तुकडे खायला कुठल्या साईजचे आवडतात त्यानुसार साधारण तुकडे करायचे आहेत, छोटे चौकोनी। जसं केळ्याचं आपण शिकरण करतो तसाच हा आंब्याच्या शिकरणाचा एक प्रकार आहे आणि ॲक्च्युली आयुर्वेदानुसार दूध आणि आंबा हे अतिशय शक्तिवर्धक मानलं जातं। त्यामुळे हा झटपट होणारा पदार्थ तुम्ही कधीही करू शकता आणि हा अतिशय हेल्दी आहे आणि पौष्टिक आहे। आता मी हे आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हा बाठा उरलेला आहे, ह्याचा रस आपण हाताने या दुधात पिळायचा आहे। यामुळे या दुधाला वेगळा कुठलाही फ्लेवर घालायची गरज पडणार नाही आपल्याला। याला नॅचरली रंग पण खूप छान येईल आणि त्याशिवाय यात आंब्याचा रस आणि त्याचा फ्लेवर अतिशय छान असा उतरेल। आता अशाच प्रकारे आपण दुसरा आंबा सुद्धा चिरून घेऊयात आधी। बऱ्याचदा असं होतं की काही पाहुणे वगैरे येणार असतात आणि आपल्याला अगदी झटपट काहीतरी करायचं असतं। बंद कर एक मिनिट। आता आपला आंबा पूर्ण चिरून झालेला आहे आणि मी दुसरा बाठा सुद्धा दुधात पिळून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यात अगदी थोडीशी, जशी आपण शिकरणाला थोडीशी दुधाच्यासाठी साखर घालतो तशी घालायची आहे आणि हे आंब्याचे जे तुकडे आहेत हे यामध्ये मिक्स करायचे। याला वेलदोड्याची पूड किंवा दुसरा कुठलाही इसेन्स काहीही असं वेगळं घालायची गरज नाही। फक्त ह्या 3 गोष्टी हा गोड पदार्थ करण्यासाठी पुरेशा आहेत आणि त्या म्हणजे दूध, हापूस आंबा आणि अगदी थोडीशी साखर। आता साखर विरघळवून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर एक 10 मिनिटं तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून गार करू शकता। अदरवाईज हा पदार्थ आपला खायला आता एकदम तयार आहे। तर मग अगदी 5 मिनिटात झाला की नाही पदार्थ। तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला माहिती आहे हा सगळ्यांना खूप आवडेल पदार्थ। तर ट्राय करा आणि मला कळवा। धन्यवाद।